अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्राथमिक अंदाजानुसार 1,16,000 शेतकऱ्यांचं जवळपास 84,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं। प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा यासह इतरही पिकांचं नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलाय। जामखेड तालुक्यातील खरडा येथील शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक पाण्याखाली गेलंय। आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। मागील 4 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याला अक्षरशः पावसानं झोडपलेला आहे आणि या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। मी सध्या खरडा येथील एका शेतामध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सोयाबीन हे पूर्ण पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। यामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल, तूर असेल, कापूस असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 1,18,000 शेतकऱ्यांचं जे आहे 84,000 हेक्टरवरील क्षेत्र जे आहे या पाण्यामुळे प्रभावित झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी त्यांच्याशी बोलणार आहोत। काय परिस्थिती, नेमकं पाऊस झालाय, सगळं पीक वाया गेलं? 5-6 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। इथं सर्व जमिनीत पाणी, सगळे पुरामुळे जे सगळं जमिनीचं नुकसान झालंय, सगळं वाहू गेलंय। सगळ्या नदीच्या कडाने एकदम सगळं असं पाणी सगळं वाहून गेलेलं आहे। सगळी नुकसान झालेली आहे। उडीद, सोयाबीन, ऊस यांचं सगळं नुकसान झालेलं आहे। आता हे पाणी आहे, आता हे पीक सोडूनच आता ह्या पिकाचं काढेपर्यंत हे जे कर येतील हे फुटून जाईल आणि हे काय हाताला काही लागणार नाही। आता ह्याला खर्च किती झाला होता? आता काय खर्चच आमच्या 10-12 एकर जमिनी खर्चच 1 लाखापर्यंत खर्चच होतो आणि नंतर हे गेल्याच्या नंतर आता काय तर सरकारने आता आम्हाला काहीतरी आमची नुकसान भरपाई द्यावी। एकंदरीत जर बघितलं तर अशा पद्धतीनं या शेतामध्ये अक्षरशः पाणी साचलं। हे हातातोंड आलेलं पीक जे आहे तर ते कुठेतरी वाया गेलेलं आहे आणि सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, खरडा, अहिल्यानगर।